आजचा जो व्हिडिओ राहणार आहे तो तुमच्यासाठी एकदम इम्पॉर्टंट राहणार आहे बिकॉज आज आपण शिकणार आहोत एकदम महत्त्वाचे असे अरिथमेटिक प्रोग्रेशन मधले काही प्रॉब्लेम. हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डीवाय सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन मधली प्रॅक्टिस सेट 3.3 सुरू केली होती. त्यामधले आपले फर्स्ट 5 क्वेश्चन ऑलरेडी झाले आहे. आज आपण बघणार आहोत नेक्स्ट म्हणजे 6 पासूनचे क्वेश्चन आणि आज आपण ही प्रॅक्टिस सेट पूर्णपणे संपवून टाकणार आहोत. बघा, एकदम इझी अशी ही प्रॅक्टिस सेट राहणार आहे आणि एकदम इझी अशी आपले हे प्रॉब्लेम राहणार आहे. पहिलाच प्रॉब्लेम आहे आपला, सम ऑफ द 55 टर्म ऑफ एन एपी इज 3300. फाइंड द 28 टर्म. आतापर्यंतचे जे एक्झाम्पल राहत होते ते एक्झाम्पल मध्ये आपल्याला टीएन दिला होता आणि एसएन ची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती. पण हा थोडासा डिफरंट टाइपचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला एसएन ची व्हॅल्यू दिली आहे आणि टीएन ची व्हॅल्यू काढायची आहे. तर सर, आता हा तर मोठा डेंजर क्वेश्चन दिसत आहे. बिलकुल टेन्शन नको घ्या, एकदम इझी क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिले आपण गिवन लिहून घेऊ. तुम्हाला सम ऑफ फर्स्ट 55 टर्म म्हणजेच तुम्हाला S55 ची व्हॅल्यू दिली आहे 3300 आणि 28 टर्म म्हणजे T28 ची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड करायची आहे. आता मी तुम्हाला आधीपासून सांगत आहो की जी गोष्ट आधी दिली आहे त्याचा फॉर्म्युला पहिले यूज करायचा आणि जी गोष्ट आपल्याला काढायची आहे त्याचा फॉर्म्युला नंतर यूज करायचा. आपल्याला दिला आहे एस ची व्हॅल्यू म्हणजे आपण नाव यूज करू Sn इज इक्वल टू n/2 इन अ ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. बघा, आता एकदम इझी क्वेश्चन राहणार आहे. n ची जागी n ची व्हॅल्यू इथं आपण फर्स्टली पुट करू 55 म्हणजे S55 इज इक्वल टू n च्या जागी आपण पुट करू 55 डिवायडेड बाय 2 इन अ ब्रॅकेट 2a प्लस n च्या जागी मी पुन्हा एकदा पुट करतो 55-1 इंटू डी च्या जागी जसाच्या तसा. आता S55 ची व्हॅल्यू दिली आहे 3300. इथं पुट करतो मी 3300 इज इक्वल टू 55 डिवायडेड बाय 2 इन अ ब्रॅकेट 2a प्लस 54d 2a प्लस 54d. आता बघा थोडासा 3300 इज इक्वल टू 55 डिवायडेड बाय 2. इथून 2 का करणार आहोत मी कॉमन काढणार आहोत. 2 जर मी कॉमन काढलो तर इथं राहिला आपला a. 54 मधून 2 गेला कॉमन, मल्टिप्लाय वाला 2 जर गेला तर इथं राहिला आपला 27d. बघा, आता हे स्टेप जर नाही समजले असेल तर 54 ला मी कसं लिहू शकतो 2 इंटू 27. इथून जर 2 गेला तर इथं करायला आपला 27 राहिला. बरोबर आहे. आता हा जो आहे इथं 2 पाहिजे. बरोबर आहे. हा 2 आणि 2 झाला कॅन्सल. मग इथं आपला काय आन्सर उरला बघा. आता इथं उरला 3300 इज इक्वल टू 55 इन अ ब्रॅकेट 2a प्लस किती डी, सॉरी 2a कुठला a प्लस कोणता डी 27d. आता 55 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल आपला डिवाइड. करून टाकू डिवाइड. 3300 डिवायडेड बाय 55 इज इक्वल टू इकडे राहील a प्लस 27d. आता बघा, शेवटी आपला आन्सर आता एकदम इझिली येऊनच जात आहे. 3300 डिवायडेड बाय जर 55 कराल तर आपला आन्सर येईल 60 इज इक्वल टू a प्लस 27d. आता याला देऊन देतो मी सध्यासाठी इक्वेशन नंबर 1. नाऊ आता याच्यानंतर मी काय करणार आहोत, जो पहिले मला दिला होता त्याचा फॉर्म्युला मी यूज केलो. आता मला जो काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला आता मी यूज करणार आहे. मला काय काढायचं आहे तर Tn ची व्हॅल्यू काढायची आहे. नाऊ Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. आता T28 काढायची आहे म्हणजे n च्या जागी मी पुट करणार आहोत 28 म्हणजेच a प्लस n च्या जागी मी पुट करणार आहोत 28-1d. आता जादू बघा, T28 इज इक्वल टू a प्लस 28 मधून जर 1 गेला तर किती उरल, 28 मधून 1 गेला तर उरणार 27 आणि d. आता a प्लस 27d कुठे दिसत आहे का तुम्हाला? मला दिसत आहे इथं इक्वेशन नंबर 1 मध्ये. मग a प्लस 27d ची व्हॅल्यू आहे 60 म्हणजेच T28 याच्या जागी मी पुट करू शकतो डायरेक्ट 60 आणि हाच आपला आन्सर आहे. इथं लिहून घेऊ आपण फ्रॉम 1 बस. लास्ट मध्ये लिहून टाका इट्स 28 टर्म, देअरफॉर 28th टर्म इज 60. 28 टर्म किती राहिला आपला 60. बस एवढाच आपला आन्सर राहणार आहे. एकदम इझिली आपण याला सॉल्व्ह करू शकतो. याचा स्क्रीनशॉट तुम्ही पटकन काढून घ्या. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट 7th वाला क्वेश्चन. बघा, आता 7th वाला क्वेश्चन थोडासा डिफरंट टाइपचा क्वेश्चन राहणार आहे. सगळेचे सगळे क्वेश्चन आजचे इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इन एन एपी सम ऑफ द 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज 27 म्हणताय. आता आपण एक काम करू, लेट सम ऑफ द फिस्ट, लेट 3 टर्म्स
3 टर्म्स. आपल्याला कोणते टर्म घ्यायचे आहे ते पण दिले आहे पहा. कोणते कोणते घ्यायचे आहे? फर्स्ट वाला टर्म घ्यायचा आहे a मायनस डी, सेकंड वाला टर्म घ्यायचा आहे a, थर्ड वाला टर्म घ्यायचा आपल्याला a प्लस डी. असे 3 टर्म घ्यायचे. आपल्याला कोणते घ्यायचे ते बी ऑलरेडी इथं दिलं आहे. पहिला टर्म घेणार आहोत मी a मायनस डी, दुसरा वाला घेणार आहोत मी a आणि तिसरा वाला घेणार आहोत मी a प्लस डी. आता इथं काय म्हणतात? सम ऑफ द 3 कॉन्सिक्युटिव्ह. यांची जर सम केलो नाव, यांची सम म्हणजे यांची प्लस करू a मायनस डी प्लस ए प्लस डी, ए मायनस डी ए प्लस डी. तर यांची सम केल्यावर आन्सर किती येते म्हणतात? 27 हा असा आन्सर येतं आपल्याला दिला आहे तिथं. आता काय कॅन्सल होते ते पाहून घेऊ इथून. मला तर वाटते हा डी डी कॅन्सल होईल, प्लस मायनस ए प्लस ए 3a इज इक्वल टू 27. 3 मल्टीप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड. a इज इक्वल टू 27 डिवायडेड बाय 3. a इज इक्वल टू आपला आन्सर येईल 9. a चा आन्सर किती आला आपला? 9. आता नेक्स्ट कंडिशन काय म्हणताय? प्रोडक्ट इज, त्यांची प्रोडक्ट जर मल्टिप्लाय कराल तर किती येते? 504. म्हणजेच a मायनस डी इंटू ए प्लस डी इज इक्वल टू किती येते म्हणताय? तर 504. आता a च्या जागी मी 9 पुट करतो. 9 मायनस डी इंटू 9 प्लस डी इज इक्वल टू 504. 9 मल्टीप्लाय वाल्याला मी इकडे घेऊन जातो, तो काय होणार आहे? प्लस. इथं राहील 9 मायनस डी 9 प्लस डी, 9 मायनस डी 9 प्लस डी इज इक्वल टू 504 डिवायडेड बाय 9. आता 504 ला तुम्ही समजा का 9 ने डिवाइड कराल तर मला वाटतं 69 आन्सर येईल. 504 डिवायडेड बाय 9, 504 डिवायडेड बाय 9 किती येतं आन्सर? 56. सॉरी 69 नाही 56. बरोबर आहे. म्हणजेच 9 मायनस डी 9 प्लस डी 56 एकदम बरोबर आन्सर आहे. थोडासा गडबड होऊ शकते कॅल्क्युलेशन मध्ये, तुम्ही बरोबर करायचं आहे. आता पहा a मायनस बी ए प्लस बी म्हणजेच काय होते? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 56. आता 9 चा स्क्वेअर किती? 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. आता मी डी स्क्वेअरला तिकडे घेऊन जातो, 56 ला इकडे घेऊन येतो. 81 मायनस 56 इज इक्वल टू डी स्क्वेअर. म्हणजेच डी स्क्वेअरची व्हॅल्यू किती येईल? 81 मायनस 56 म्हणजे 25. घेइंग स्क्वेअर रूट, क्या घेइंग? स्क्वेयर रूट घेइंग. तो स्क्वेयर रूट अगर घेइंग तो डी की वैल्यू आएंगे, डी इज इक्वल टू प्लस मायनस 5. डी ची व्हॅल्यू आली आपली प्लस मायनस 5. एकदा प्लस एकदा मायनस. आता आपल्याला 3 टर्म काढायचे. फर्स्ट टर्म वाला आपला a मायनस डी इज इक्वल टू, त्यानंतर आपण a लिहू, त्यानंतर लिहू a प्लस डी. पहिले प्लस 5 पुट करू. फॉर d इज इक्वल टू 5, फॉर d इज इक्वल टू मायनस 5. तीनही टर्म आपण पुट करणार आहोत. इथं लिहून घेऊ आपण पुन्हा एकदा a मायनस डी ए प्लस डी. तीनही एकदम इझी राहणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं तर काही काम नाही. आता बघा आता सगळ्यात पहिले आपण पुट करू प्लस वाली 5. a ची व्हॅल्यू किती आली आपली? 9 मायनस 5 म्हणजे किती होईल आपला? 4. a ची व्हॅल्यू 9, इथं 9 प्लस 5 इज इक्वल टू 14. आता पुट करू मायनस 5. 9 मायनस 5 म्हणजेच 9 प्लस 5 इज इक्वल टू 14. इथं तर 9, इथं आपला 9 मायनस 5 इज इक्वल टू 4. कसाही करा, 4 9 14, 4 9 14 हेच तुमचे व्हॅल्यू येणार आहे. मग द रिक्वायर्ड एपी इज किंवा द टर्म्स आर, इथं लास्ट मध्ये लिहून टाकू. देअरफॉर द टर्म्स आर 4 9 अँड 14. बस अशा प्रकारचा हा जो आपला आन्सर राहणार आहे. त्याचा पटकन जो आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपण बघू नेक्स्ट 8th वाला क्वेश्चन. तो पण अशाच टाइपचा क्वेश्चन राहणार आहे, बघून घ्या. आता तिथं 3 टर्म होते, इथं आपले 4 टर्म राहणार आहे. फाइंड द 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म ऑफ एन एपी. टर्म्स दिल्या इथं लिहून घेऊ. लेट द टर्म्स आर कोणते कोणते टर्म राहणार आहे? पहिला राहणार आहे आपला a मायनस डी, त्यानंतर a प्लस डी, त्यानंतर a प्लस 2d. ओके. हुज सम इज, सगळ्यांची सम दिली आहे, सगळ्यांची जर प्लस करू तर किती येतं आपला आन्सर? 12. म्हणजेच a मायनस डी
प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस 2d सगळ्यांची सम करा, सगळ्यांची प्लस करा, 12 आन्सर येते. आता डी डी कॅन्सल, ए प्लस ए प्लस ए प्लस ए 4 वेळा ए 4a प्लस 2d इज इक्वल टू 12. याला डिवाइड बाय 2 करून टाकतो मी, डिवाइड बाय 2. इसको अगर हम डिवाइड बाय 2 करें तो यहाँ पे आएगा 2a प्लस डी इज इक्वल टू 6. 4 डिवाइडेड बाय 2 2, 2 डिवाइडेड बाय 2 1, 12 डिवाइडेड बाय 2 6. इसको दे देंगे हम इक्वेशन नंबर 1. अभी हम देंगे इक्वेशन नंबर 2 कैसे, सम ऑफ थर्ड एंड फोर्थ टर्म, फोर्थ और थर्ड टर्म की प्लस. तो एंड थर्ड मतलब a प्लस डी और फोर्थ मतलब a प्लस 2d, इनकी अगर हम सम करेंगे प्लस करेंगे तो हमारा आंसर क्या आने वाला है 14. a प्लस a मतलब होगा 2a प्लस d प्लस 2d, 2 प्लस 1 3 इज इक्वल टू 14. इक्वेशन नंबर 2. अभी ये लीनियर इक्वेशन इन 2 वेरिएबल बन गए. देखो अरिथमेटिक से लीनियर में आ गए हम कूद के. अभी हम क्या करेंगे, इसको सॉल्व करेंगे लीनियर जैसा, सब्सट्रैक्ट करेंगे. सब्सट्रैक्ट इक्वेशन 1 एंड 2, सब्सट्रैक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. दो में से एक को माइनस करेंगे. दो इक्वेशन क्या है देखो, 2a प्लस 3d इज इक्वल टू 14. और फर्स्ट वाला इक्वेशन क्या है, a प्लस 2a प्लस d इज इक्वल टू 6. इथे लिहून घेऊ 2a प्लस d इज इक्वल टू 6. सबस्ट्रॅक्ट करता हो म्हणजे साइन काय होणार आहे, सगळ्यांचे चेंज. आता 2a कॅन्सल, 3d मधून 1d गेला तर किती राहिला 2d इज इक्वल टू 8. d इज इक्वल टू 8 बाय 2, d इज इक्वल टू 4. d ची व्हॅल्यू आली 4. आता पुट करू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये. पुट d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय, 2a प्लस 4 इज इक्वल टू 6. याला इकडे घेऊन जाऊ, 2a इज इक्वल टू 6 मायनस 4, 2a इज इक्वल टू 2, a इज इक्वल टू 2 बाय 2 म्हणजे 1. आता आपल्याला 3 व्हॅल्यू काढायची आहे, ते तर आताच आपण केलं होतं. बघा आता, नाउ द टर्म्स आर, फर्स्ट टर्म काय आपला a मायनस डी, सेकंड काय आपला a, त्यानंतर काय आपला a प्लस डी, त्यानंतर काय आपला a प्लस 2d. a मायनस डी, a म्हणजे काय पहा बरं, a म्हणजे आपला 1, 1 मायनस 4 मायनस 3, इथं 1. a प्लस डी 1 प्लस 4 इज इक्वल टू 5. इथं 1 प्लस 2 इंटू 4 इज इक्वल टू 1 प्लस 8 इज इक्वल टू 9. अशा प्रकारचे जे आपले हे टर्म्स राहणार आहे. याचा पटकन जो आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, त्यानंतर आता बघू आपण या आजच्या व्हिडिओचा लास्ट वाला आणि व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन, एकदम इम्पॉर्टंट आहे. 3 मार्काला विचारण्याचे भरपूर जास्त चान्सेस आहे. भरपूर वेळा हा क्वेश्चन विचारला गेला आहे. पहा मग आता, इफ 9th term of an AP is 0 then show that 29th term is twice the 19th term. गिवन लिहून घेऊ आपण. 9th term म्हणजे होते T9, इज किती दिलाय 0. शो का करायचं आहे आपल्याला, टू प्रूव्ह काय करायचं आहे, 29th term is twice the 19th term. Show that 29th term T29 is equal to 2 into T19 असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा मग आता याचा प्रूफ कसा करू आपण. सगळ्यात आधी आपण काय करू, नाउ Tn चा फॉर्म्युला यूज करू, a प्लस n मायनस 1 इंटू डी. T9 म्हणजे काय होईल पहा बरं, a प्लस 9 मायनस 1 इंटू डी. T9 ची व्हॅल्यू किती आहे आपली 0 इज इक्वल टू a प्लस 8d. इकडे घेऊन जाऊ, 8d प्लस वाला मायनस इज इक्वल टू a, म्हणजेच a ची व्हॅल्यू आली मायनस 8d. याला सध्यासाठी इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ, कामात येणार आहे हा. त्याच्यानंतर आता आपल्याला हा प्रूव्ह करायचा T29. नाउ T29 इज इक्वल टू a प्लस 29 मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू a प्लस 28d. आता पहा, T29 इज इक्वल टू a प्लस, सॉरी a ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, a ची व्हॅल्यू किती आहे बघा बरं, इथं मायनस 8d. मग इथं a दिसत आहे, इथं मी पुट करतो मायनस 8d प्लस 28d, म्हणजे T28 इज इक्वल टू किती होईल आपला 20d. T28 ची व्हॅल्यू किती आली आपली 20d. याला मी सध्यासाठी ठेवून देतो तसाच्या तसाच. आता काढतो T19. T19 इज इक्वल टू a प्लस 19 मायनस 1 इंटू डी. T19 इज इक्वल टू a प्लस 18d. a ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे मायनस 8d, मग मायनस 8d प्लस 18d इज इक्वल टू 10d. हा आला आपला T19.
आता बघा हा 10 आला, हा 20 आला. 20 हा 10च्या डबल नाही आहे करे, बरोबर आहे सर. हा इक्वेशन नंबर 2, हा इक्वेशन नंबर 3. मग इथं लिहून घेऊ देअरफॉर फ्रॉम 2 and 3 वरून काय दिसतंय आपल्याला 20d इज इक्वल टू 2 इंटू 10d. देअरफॉर 20d म्हणजे काय होते आपला T29. T29 इज इक्वल टू 2 इंटू T19. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारचा जो आहे आपला आन्सर राहील. एवढा इझी जो आहे आपला क्वेश्चन आहे, पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्यानंतर आपण याची वर्ड प्रॉब्लेम वरील लास्ट प्रॅक्टिस सेट आहे ते घेऊन घेऊ, म्हणजे आपला अरिथमेटिक प्रोग्रेशन पूर्णपणे संपून जाईल. त्यानंतर आपण चॅप्टर सुरू करू, तो म्हणजे आहे सर्कल. व्हेरी डेंजरस, व्हेरी घाबरवणारा तो म्हणजे सर्कल. तोपर्यंत थँक्यू सो मच.